हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू हिंदूना अकॅडमी. तर आजचा हा सेकंड लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण फार्मसीचे MCQ स्टार्ट करतोय. ओके, त्याचा आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, विच फार्मॅकोकायनेटिक पॅरामीटर इज इंटरडिपेंडेंट ऑफ डोस इन फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. ऑप्शन 1 क्लिअरन्स, 2 हाफ लाईफ, 3 व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड 4 ऑल ऑफ द अबव. ओके, याचा करेक्ट आन्सर बघा काय आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबव. फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स मध्ये आपण काल बघितलं होतं कॉन्स्टंट फ्रॅक्शन इलिमिनेटेड आणि कॉन्स्टंट अमाऊंट रिलेटेड म्हणजे इलिमिनेटेड कशामध्ये, झिरो ऑर्डर कायनेटिक्स मध्ये. झिरो ऑर्डर कायनेटिक्स मध्ये याचेच दुसरे फीचर्स बघा. क्लिअरन्स कॉन्स्टंट असणार आहे, हाफ लाईफ पण कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे सेम फ्रॅक्शन मध्ये ड्रग पण काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे. मग व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कॉन्स्टंट आहे आणि ऑल इंडिपेंडेंट ऑफ डोसेस. क्वेश्चन नंबर 22, विच ड्रग कॅरेक्टरिस्टिक फेवर्स प्लासेंटल ट्रान्सफर, म्हणजे ट्रान्सफर होणारे थ्रू द प्लासेंटा. आणि याच्यासाठी कोणतं फॅक्टर इम्पॉर्टंट हे तुम्हीच बघा. ऑप्शन नंबर 1 हाय मॉलिक्युलर वेट, हाय आयोनायझेशन, लिपिड सोल्युबिलिटी आणि स्ट्रॉंग प्रोटीन बाइंडिंग. हे चार ऑप्शन्स आहे. याच्यामध्ये करेक्ट आन्सर बघा काय आहे. एक मिनिट पॉज करा आणि तुमच्या साईडून बघा की कोणतं करेक्ट आन्सर असू शकतं याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 22, तर याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे लिपिड सोल्युबिलिटी. जर लिपिड सोल्युबल तो ड्रग असेल तरच तो प्लासेंटामधून मदर थ्रू फिटसला ट्रान्सफर होणार आहे. म्हणून इथे इम्पॉर्टंट आहे लिपिड सोल्युबिलिटी ऑफ अ ड्रग, ज्याच्यामध्ये ड्रग काय करणार आहे, क्रॉस करेल इझिली. त्याच्यासाठी लिपिड सोल्युबिलिटी. जर मॉलिक्युलर वेट कसा असेल, लो असेल. आपण बघितलं होतं की कोणते फॅक्टर्स असे असतात जे ड्रग ॲब्झॉर्प्शनसाठी किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी प्रॉब्लेम कॉज करतात. त्याच्यामध्ये बघितलं होतं की हाय मॉलिक्युलर वेट, या केसमध्ये प्रॉपरली ड्रग ॲब्झॉर्ब होण्यासाठी त्याचा लो मॉलिक्युलर वेट असणं गरजेचं आहे. ते कसे असायला पाहिजे, नॉन आयोनाइज्ड आणि लो प्रोटीन बाइंडिंग. जर वेसल्समध्ये किंवा वेन्समध्ये जे प्लाझ्मा असणार आहे त्याच्यामध्ये सगळे ड्रग्ज जर प्लाझ्मा बाउंड असतील, प्लाझ्मा बाउंड, तर फ्री स्टेटमध्ये जे ड्रग्स अवेलेबल आहेत तेच फक्त फार्माकोलॉजिकल ऍक्शन दाखवतात. यासाठी सर्व ड्रग्स जर प्लाझ्मा बाउंड असतील तर ते ऍक्शन नाही दाखवू शकत. या केसमध्ये लो प्रोटीन बाइंडिंग इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 23, therapeutic drug monitoring is most useful for drugs with wide therapeutic index, short half-life, narrow therapeutic window and low protein binding. ओके, याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे. दॅट इज ऑप्शन नंबर सी, नॅरो थेरप्युटिक विंडो. याच्यासाठी TDM रिक्वायर्स वेन स्मॉल डिफरन्स बिटवीन टॉक्सिक आणि इफेक्टिव्ह डोस. या दोन मधला ज्यावेळेस तुम्हाला डिफरन्स बघायचा असतो त्यासाठी तुम्ही काय करताय, TDM बघणार आहे. याच्यासाठी वेगवेगळे ड्रग्स आहेत. त्याच्यामध्ये बघा डिगॉक्झिन, लिथियम आणि फेंटॉइन. Question number 24, a prodrug. What is a prodrug? Active drug metabolized to inactive form, inactive drug converted to active form, drug with no metabolism and drug excreted unchanged. Question number 24. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, इनॅक्टिव्ह ड्रग कन्वर्टेड टू ऍक्टिव्ह फॉर्म. याचा अर्थ काय आहे, प्रोड्रग. ओके, फार्मॅकोलॉजिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड कन्वर्टेड टू ऍक्टिव्ह ड्रग इन बॉडी. ज्यावेळेस बॉडीमध्ये इनॅक्टिव्ह ड्रग येतं त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याला प्रोड्रग केलं जातं किंवा ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं जातं. कशासाठी, हे काय इम्पॉर्टंट आहे, त्याचं ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी आणि जी टॉक्झिसिटी कॉज करते. का बरं, जर जास्त वेळेसाठी तो ड्रग आपल्या बॉडीमध्ये राहणार आहे तर त्याची टॉक्झिसिटी कॉज होईल. म्हणून त्याला ऍब्झॉर्प्शनसाठी आणि इलिमिनेशनसाठी रेडी करणं हे इम्पॉर्टंट आहे. नाउ क्वेश्चन नंबर 25, विच फॅक्टर मोस्ट इन्फ्लुएन्सेस hepatic drug clearance for high extraction ratio drug? A, protein binding, hepatic blood flow, enzyme affinity and volume of distribution.
ओके, क्वेश्चन नीट रीड केलं तर तुम्हाला आन्सर एक्झॅक्टली कळून जाईल. हिपॅटिक ड्रग क्लिअरन्ससाठी काय इम्पॉर्टंट आहे? हिपॅटिक ब्लड फ्लो. ओके, हाय एक्स्ट्रॅक्शन रेशो म्हणजे काय? क्लिअरन्स कसं होतंय? रॅपिडली बाय द लिव्हर. यासाठी जो काय इम्पॉर्टंट आहे तो आहे हिपॅटिक ब्लड फ्लो. Now question number 26. Cmax is refers to total drug exposure, maximum plasma concentration, time to peak concentration and availability, bioavailability percentage. Question number 26 बघा. Cmax is maximum plasma concentration. That is option number B. Cmax म्हणजे काय? पीक कॉन्सन्ट्रेशन. टी मॅक्स म्हणजे काय? तो कॉन्सन्ट्रेशन किती टाइम मध्ये रीच होतोय, दॅट इज टी मॅक्स. एयुसी इज टोटल एक्सपोजर. Now question number 27. Which situation can convert first order kinetics into zero order kinetics? फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स पण आपण बघितलंय, झिरो ऑर्डर कायनेटिक्स पण बघितलंय. तर इथे तुम्ही सांगा की कोणती सिच्युएशन फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सला झिरो ऑर्डर कायनेटिक्स मध्ये कन्वर्ट करते. एन्झाईम इंडक्शन, एन्झाईम सॅच्युरेशन, इन्क्रीज क्लिअरन्स अँड डिक्रीज डोस. क्वेश्चन नंबर 27 बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज एन्झाईम सॅच्युरेशन. ओके, हे काय करणार आहे? फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सला झिरो ऑर्डर कायनेटिक्स मध्ये कन्वर्ट करतं. क्वेश्चन नंबर 28. ड्रग antagonism due to opposite physiological effect is called chemical antagonism, competitive antagonism, physiological antagonism and pharmacokinetic antagonism. करेक्ट आन्सर काय आहे? ड्रग अँटॅगोनिझम ड्यू टू अपोजिट फिजिओलॉजिकल इफेक्ट. क्वेश्चन नंबर 28 याचं करेक्ट आन्सर आहे फिजिओलॉजिकल अँटॅगोनिझम. कारण की अपोजिट फिजिओलॉजिकल इफेक्ट होतोय, दॅट इज वाय फिजिओलॉजिकल अँटॅगोनिझम इज द करेक्ट आन्सर. ॲफिनिटी ऑफ अ ड्रग रेफर्स टू. व्हॉट इज ॲफिनिटी? की त्या ड्रगची किती जास्त अट्रॅक्शन आहे टुवर्ड्स द रिसेप्टर इज द ॲफिनिटी. मग ऑप्शन बघा. मॅक्झिमम इफेक्ट, बाइंडिंग स्ट्रेंथ टू रिसेप्टर, सेफ्टी मार्जिन अँड मेटाबॉलिक रेट. क्वेश्चन नंबर 29चं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन नंबर बी, दॅट इज बाइंडिंग स्ट्रेंथ टू रिसेप्टर. एखाद्या ड्रगची किती जास्त ॲफिनिटी आहे किंवा बाइंडिंग कॅपॅसिटी आहे टुवर्ड्स द रिसेप्टर इज द ॲफिनिटी ऑफ ड्रग. इथे बघा, ॲफिनिटी काय? ॲबिलिटी ऑफ ड्रग टू बाइंड टू रिसेप्टर. आणि इफिकॅसी म्हणजे किती ॲबिलिटी आहे की तो प्रॉपरली त्याच्यावरती फार्माकोलॉजिकल इफेक्ट दाखवू शकतो, दॅट इज ॲक्टिवेट रिसेप्टर. नाउ क्वेश्चन नंबर 30. ड्रग accumulation occurs when dosing interval is. ड्रग accumulation कधी वाढणार आहे? इमॅजिन करा, ज्याप्रमाणे आपण लेक्चर्स बघितलेत त्याच्यामध्ये आपण काय कव्हर केलंय? ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, बायो ट्रान्सफॉर्मेशन बघितलंय आणि त्यानंतर एक्सक्रिशन ऑफ ड्रग पण बघितलंय. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की बॉडीमध्ये ड्रगचं ॲक्युम्युलेशन कधी होतं, तर त्याच्यानुसार इथला क्वेश्चन सॉल्व्ह करायची ट्राय करा. ए लॉंगर दॅन हाफ लाईफ, इक्वल टू हाफ लाईफ, शॉर्टर दॅन हाफ लाईफ आणि इररिलेव्हंट टू हाफ लाईफ. ओके, चारही ऑप्शन बघा, याच्यावरती तुम्हाला कोणतं करेक्ट आन्सर वाटतंय हे मला सांगा. तर याच्यामध्ये बघा, शॉर्टर दॅन हाफ लाईफ. जर ड्रग इंटरवल, समजा एक ड्रग तुम्ही 9 वाजता घेताय सकाळी आणि त्याचे हाफ लाईफ आहे 12 पर्यंत, म्हणजे इथे जर 100% कॉन्सन्ट्रेशन 9 ला घेतलंय तर इथे 50% तो बॉडीमधून इलिमिनेट होणार आहे. ओके, म्हणजे हे कसं आहे, याचा काय हाफ लाईफ आहे. हाफ लाईफ जर त्याच्या आधीच तुम्ही ड्रग घेताय तर इथे तुम्ही 11लाच परत 100% कॉन्सन्ट्रेशन घेताय, अजून एक ड्रग घेताय, तर त्या केसमध्ये काय होणार आहे? हा ड्रग प्रॉपरली इलिमिनेट होईल का बॉडीमधून? नाही. तर त्या केसमध्ये ज्यावेळेस हाफ लाईफ कशी होती? शॉर्टर होतीये ना, तर त्या केसमध्ये काय होणार आहे? बॉडीमध्ये ड्रग ॲक्युम्युलेट होणार आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 30चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 31. Drug A produces 50% of maximum response of drug B. Even when all receptors are occupied, drug A is full agonist, partial agonist, competitive antagonist आणि inverse
एगोनिस्ट. करेक्ट आन्सर बघायचं काय आहे? 50% ऑफ इट्स मॅक्झिमम रिस्पॉन्स ऑफ ड्रग बी. तर या केसमध्ये बघा 50% देत आहे. 50%. 100% दिलं असतं तर आपण काय म्हणू शकतो? तर फुल अगोनिस्ट. 0% दिलं असतं तर 100% दिलं असतं तर फुल अगोनिस्ट. 50% दिलंय, 0% दिलं असतं तर काय म्हटलं असतो? अँटॅगोनिस्ट. ओके, अँटॅगोनिस्ट. पण या केसमध्ये तो किती देतोय? 50%, म्हणजे काय म्हणू शकतो? पार्शियल अगोनिस्ट. ओके, समजून घ्या कशा प्रकारे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आणि जे तुमचं नॉलेज आहे त्याच बेसिसवरती आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. याच्यामध्ये दिलंय फुल अगोनिस्ट काय असतं, पार्शियल काय असतं, हाय अफिनिटी म्हणजे काय, इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय, एफिकेसी, आणि इनवर्स एगोनिस्ट. तर क्वेश्चन नंबर 32, a drug that increases the effect of another drug without having intrinsic activity is said to produce additive effect, potentiation, synergism आणि summation. क्वेश्चन नंबर 32 बघा. A drug that increases effect of another drug. एक ड्रग दुसऱ्या ड्रगचा काय करतोय? इफेक्ट वाढवतोय. विदाउट हॅव्हिंग इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटीलाच काय म्हणतात? एफिकेसी. एफिकेसी नसताना सुद्धा इज सेड टू प्रोड्यूस, दॅट इज पोटेन्शिएशन. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आता इथे बघा, इफ ड्रग ए अलोन हॅज नो इफेक्ट. एका म्हणजे जर ड्रग पहिला आपण ड्रग घेतला होता त्याचा काहीच इफेक्ट नाहीये, पण जर तो दुसऱ्याच्या प्रेझेन्सनी इफेक्ट वाढवतोय त्याला काय म्हटलं जातं? पोटेन्शिएशन. सिनर्जिझम काय? कंबाईंड इफेक्ट ग्रेटर दॅन सम ऑफ इंडिव्हिज्युअल इफेक्ट. ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल इफेक्ट जर त्यांचा 2% असेल पण ते दुसऱ्याच्या याच्यामुळे कॉम्बिनेशन मध्ये ते किती दाखवत आहे? 8%. दॅट इज सिनर्जिझम. Desensitization of receptor occurs due to desensitization, increase receptor number, decrease receptor responsiveness, increase drug metabolism आणि decrease drug excretion. काय होणार आहे desensitization मुळे? That is decrease receptors responsiveness. Option number B is the correct answer. आता डिसेंटायझेशन म्हणजे समजून घ्या, मीन्स रिसेप्टर बिकम्स लेस रिस्पॉन्सिव्ह आफ्टर कंटिन्युअस स्टिम्युलेशन. आता समजा इथे एक रिसेप्टर आहे जो काय करणार आहे, ज्याच्यावरती मॉलिक्युल्स येऊन, ड्रग्स येऊन काय करतील? याला ऍक्टिव्हेट करतील. हा कंटिन्युअसली ड्रग्सला ऍक्शन दाखवतोय, पण एका टाइम नंतर याचं काय होणार आहे? लेस रिस्पॉन्सिव्ह होणार आहे फॉर कंटिन्युअस स्टिम्युलेशन. आफ्टर कंटिन्युअस स्टिम्युलेशन अ रिसेप्टर गेट्स स्लोवर. त्याला काय म्हटलं जातं? डिसेंटायझेशन. डिक्रीज इन नंबर ऑफ रिसेप्टर ड्यू टू क्रोनिक स्टिम्युलेशन. याला काय म्हटलं जातं? डाऊन रेग्युलेशन. क्वेश्चन नंबर 34, which transport mechanism requires energy and can move drug against concentration gradient? सेम कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या अगेन्स्ट जो मुवमेंट होतीये त्याला काय म्हटलं जातं? म्हणजे लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून कुठे? हायर कॉन्सन्ट्रेशन कडे. एनर्जी रिक्वायर्ड, एटीपी रिक्वायर्ड. यालाच काय म्हटलं जातं? ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह डिफ्युजन मध्ये एनर्जी लागत नाही, ज्याच्यामध्ये काय होणार आहे? मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टुवर्ड्स द लोअर कॉन्सन्ट्रेशन. फॅसिलिटेट, नाव सांगतंय फॅसिलिटेट म्हणजे कोणीतरी मदत करणारे मुवमेंटला. ज्या केसमध्ये हे कॅरियर मेडिएटेड असतात आणि कॅरियर हेल्प करतात ड्रगला एका साइडून म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर कडून इंट्रा सेल्युलर कडे मुवमेंट करायला. दॅट इज फॅसिलिटेड डिफ्युजन. नाउ क्वेश्चन नंबर 35, a drug with high hepatic excretion ratio is most affected by changes in A. enzyme activity, B. protein binding, C. hepatic blood flow, and D. volume of distribution. That is hepatic blood flow.
ओके. Question number 36. Drug distribution to tissues is mainly influenced by. ड्रग डिस्ट्रीब्यूशन टू टिश्यू कशामुळे इन्फ्लुएन्स होत आहे? प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग, गॅस्ट्रिक पीएच, ड्रग कलर, टॅबलेट साइज. टेल मी द करेक्ट आन्सर. डिस्ट्रीब्युशनच्या याच्यामध्ये मागच्या पण काही स्लाइड्समध्ये मी तुम्हाला सांगितले डिस्ट्रीब्युशनसाठी इथे कोणता फॅक्टर आहे? प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. प्लाझ्मामध्ये कोणते प्रोटीन असणार आहे? अल्ब्युमिन. आणि जर फक्त ड्रग अल्ब्युमिनला बाइंड राहतील तर फ्री स्टेटमध्ये कमी ड्रग अवेलेबल राहणार आहे आणि जो फ्री स्टेटमध्ये असतो त्याचाच काय इम्पॅक्ट पडतो? फार्माकोलॉजिकल इम्पॅक्ट. तर त्या केसमध्ये डिस्ट्रीब्युशनवरती अफेक्ट होणार आहे. नाव क्वेश्चन नंबर 37. Graded dose response curve are used to determine what? LD50, ED50 in population, potency and efficacy and mortality rate. Question number 37. Here the correct answer is option number C, potency and efficacy. आता जो graded response curve आहे measures continuous response in single individual. डिटरमाइन काय करतोय? EX that is efficacy and EC50, ED50. Okay. So question number 38. Which drug interaction reduces drug absorption by forming insoluble complexes? Enzyme induction, chelation, competitive inhibition and displacement. Question number 38. ज्या केसमध्ये आपण असं बोलत होतो की ज्यावेळेस अल्ब्युमिन सोबत ड्रग बाइंड होतील तर फ्री स्टेटमध्ये कमी होतील. त्याचमध्ये ड्रग इंटरॅक्शन होणारे ज्याच्यामुळे ड्रगची अवेबिलिटी कशी होईल? कमी होईल. हे आहे चिलेशन. चिलेशन मध्ये काय होतं? जे मेटल आयन्स असतात बॉडीमध्ये ते काय करणारे? ड्रग सोबत इंटरॅक्ट करणारे आणि ड्रग सोबत बाइंड होतील. दॅट इज चिलेशन आणि ज्याचं ॲब्झॉर्प्शन कमी होईल. नाव चिलेशन ड्रग बाइंड्स मेटल आयन्स इनसोल्युबल कॉम्प्लेक्सेस जे कसे बनतील? इनसोल्युबल अँड रिड्युसेस ॲब्झॉर्प्शन. ज्याचं एक्झाम्पल काय आहे? टेट्रासायक्लिन बाइंड्स विथ कॅल्शियम आयन्स. Now question number 39. Non-linear pharmacokinetic is characterized by constant half-life, dose potential plasma protein levels, enzyme saturation and constant clearance. Question number 39. The correct answer is option number C, that is enzyme saturation. याच्यामध्ये बघा नॉन लिनियर कायनेटिक्स मध्ये मेटाबोलायझिंग एन्झाइम्स बिकम सॅच्युरेटेड. म्हणजे काय? क्लिअरन्स डिक्रीजेस, हाफ लाईफ इन्क्रीजेस. म्हणजे हाफ लाईफ ज्याच्यामध्ये म्हणजे ड्रग काय राहणार आहे? जास्त टाइमसाठी बॉडीमध्ये राहणार आहे म्हणून काय हा जो हाफ लाईफ आहे तो कसा होतोय? इन्क्रीज होतोय. क्लिअरन्स कमी होणार ऑब्व्हियसली म्हणून तर हाफ लाईफ वाढतोय. नॉन लिनियर कायनेटिक्स मध्ये डोस कसा होतोय? इन्क्रीज होणार आहे आणि लिनियर कायनेटिक्स मध्ये डोस इज प्रपोर्शनल टू द प्लाज्मा कॉन्सन्ट्रेशन. The question number 40. Which hypersensitivity reaction is IgE mediated? Type 1, type 2, type 3 and type 4. The correct answer is option number 1. Type 1 is IgE mediated. इथे बघा जे कशामुळे असू शकते? ॲलर्जिक रिॲक्शन, अनाफिलॅक्सिस. ज्याच्यामध्ये टाईप 1 काय करतात? IgE. टाईप 2 काय? सायटोटॉक्सिक मेडिएटेड. टाईप 3 इम्यून कॉम्प्लेक्सेस. टाईप 4 डिलेड. म्हणजे आता जरी तुम्ही ते सबस्टन्सेस कन्झ्युम केले तर ते एका ठराविक टाइम नंतर किंवा आफ्टर सम टाइम नंतर ते डिलेड रिस्पॉन्स दाखवतात. दॅट इज टाईप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी टाईप. दॅट इज टी सेल मेडिएटेड. ओके. तर या लेक्चरमध्ये आपण 40 MCQs कंप्लीट केलेले आहेत आणि याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण यापुढील क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. थँक्यू. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.